नमस्कार. मी सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माता भगिनी तसंच बंधू आणि मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये आत्ता लोकसभेचं निवडणुकाच्या डिंडिम वाजायला लागल्या आहेत, रणभेरी वाजायला लागलेल्या आहेत. सगळे राष्ट्रीय म्हणा, प्रांतीय स्तरावरचे म्हणा आणि काही वेळेला अगदी स्थानिक स्तरावरचे जे पक्ष आहेत, यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी सर्वांनी जोर लावलेला आहे आणि त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. साधारणपणे आपल्याकडे 7 फेजमध्ये इलेक्शन चालणार आहे आणि या 7मधली पहिली जी फेज आहे त्याचं व्होटिंग हे 19 एप्रिल रोजी होणार आहे. आणि त्यामुळे पहिल्या फेजमध्ये जे लोक आपले उमेदवार निवडून देणार आहे ज्या मतदारसंघांमधून, त्या मतदारसंघांची तयारी चालू आहे. आणि त्याचप्रमाणे लोकांनी पण स्वतःची मानसिकता त्या हिशोबाने बनवली आहे. मित्रांनो, आज मितीस अनेक वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार तिथे उभे आहेत. मग राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, आप असेल, काही कम्युनिस्ट पार्टी असतील, समाजवादी पार्टी असेल, बहुजन समाजवादी पार्टी असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, लोकदल, काय जे विषय असतील ते. परंतु आता आपल्याला जे उपलब्ध उमेदवार आहे त्यांच्यामधून उमेदवार निवडायचा आहे. आजची 6 तारीख आहे. आणखी 13 दिवसांनी आपल्याला पहिलं मतदान करायचं आहे, पहिल्या फेजचं मतदान करायचं आहे. आता या वेळेला काही वेळेला उमेदवार निवडून देताना त्यांची पार्श्वभूमी बघणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या घटकेला राष्ट्रीय स्तरावरचे भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसचे उमेदवार उभे आहे, पण अनेक ठिकाणी आप, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी वगैरे असे पण उमेदवार उभे आहेत. तेव्हा थोडंसं मी एका घोटाळ्याबद्दल आणि त्या अनुषंगाने राष्ट्र म्हणून आपल्याला कसा विचार करावा लागेल याचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, ही जी निवडणूक आहे ही खरंच खूप महत्त्वाची निवडणूक आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे की कोण येणार, कसे येणार, पुढचं भारताची लोकसभेचं स्वरूप कसं असेल, त्याची रचना कशी असेल, याचा सगळ्या जगावर कुठे ना कुठे आता प्रभाव पडतो. एक काळ असा होता की आपल्याला कोणी विचारत नव्हतं, भारतातल्या निवडणुका या कधी गांभीर्याने घेतल्या जात नसायच्या. पण आताच्या घटकेला न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन वगैरे या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये भारताच्या निवडणुकीची चर्चा चालते. याचं कारण असं आहे की आज भारतवर्ष हा एक आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे आणि स्थिरावला देखील आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या प्रत्येक राजकीय घटनेचं भांडवल कुठे ना कुठे होत असते आणि अगदी वेळ आली तर युनायटेड नेशन्सपर्यंतसुद्धा त्याचं कुठे ना कुठे त्याचे पडसाद पडत असतात. एक उदाहरण मी आपल्याला या गोष्टीसाठी सांगतो, जेणेकरून आपल्याला पुढे त्या अनुषंगाने काय होऊ शकतं आणि आपण अशा शक्तींपासून कसं बाजूला राहायचं हा विचार आपल्याला करावा लागेल. मित्रांनो, दिल्ली ही जी आपली भारताची राजधानी आहे, या दिल्ली हे एक राज्य आहे, पण पूर्णपणे केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे त्याचं शासन चालतं. जरी त्याला एक विधानसभा असली तरी पण ती पूर्णपणे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधीन असणारी ती विधानसभा आहे. जर भारत सरकारने एखादी गोष्ट नाही म्हटली तर ती विधानसभा नाही करू शकत, अशी त्याची साधारणपणे रचना आहे. आणि भारत सरकारच्या वतीने तिथे लेफ्टनंट गव्हर्नर या पदावरची व्यक्ती या सगळ्यांचा निर्णय घेतं. मंत्रिमंडळाने जे सांगितले त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार यांनी चालायचं असतं. जरी बरोबर असलं तरी बरेचदा केंद्राचा अंकुश या दिल्ली विधानसभेवर राहतो. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये दिल्ली विधानसभेमधला एक घोटाळा सगळीकडे गाजतो आहे, तो म्हणजे मद्य परवाना घोटाळा. तिथल्या आप सरकारने दारूचे लायसन्स देताना खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असं लक्षात आलं आणि तो पैसा हवालाच्या मार्गे किंवा ज्याला
मनी लॉन्ड्रिंग असा शब्द इंग्रजीमध्ये आहे, त्याच्या मार्गे मिळवला आणि तो गोवा आणि इतर ठिकाणच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये खर्च केला असा या पक्षावर आरोप आहे. उघडकीस आल्यानंतर भारत सरकारच्या एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने काही लोकांना अरेस्ट केलं आणि त्यांना पोलीस कस्टडीत घेऊन त्यांचं चौकशी सुरू केली. मित्रांनो, इथपर्यंत काही अडचण नव्हती. खरी अडचणी नंतरची आहे. अरविंद केजरीवाल या व्यक्तीला अरेस्ट झाल्याबरोबर पहिले पश्चिम जर्मनी, मग अमेरिका, लगेच इतर देश, आणि हे कमी झालं की काय म्हणून युनायटेड नेशन्स इथल्या अधिकाऱ्यांनी या अटकेवर भाष्य करायला सुरुवात केली की यांना व्यवस्थित न्याय मिळेल आणि भारताच्या न्याय प्रक्रियेवर आमचं लक्ष आहे वगैरे वगैरे असे तारे तोडले. भारत एक सार्वभौम देश आहे. जगातली 1/6 लोकसंख्या इथे राहते. जगातली 1/6 लोकसंख्या भारत सरकारला निवडून देते. भारताची संसद, भारताचं कार्यकारी मंडळ आणि भारताची न्यायव्यवस्था या तिन्ही वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संस्था आहेत. ह्या कोणीही एकमेकांच्या नियंत्रणाखाली काम करत नाही. परंतु या देशांनी, या देशांच्या सरकारांनी, या देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय न्यायव्यवस्थेवर किंवा भारतीय राजनीतीवर जे भाष्य केलं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सार्वभौम देशाच्या सरकारांमध्ये जे चालतं याच्यावर इतर देशांनी अंतर्गत बाबीत भाष्य करू नये हा आंतरराष्ट्रीय संकेतसुद्धा या देशांनी धुडकावला. याचं कारण मी पुढे सांगतो त्यात आहे. मित्रांनो, ही आप या पक्षाची जी स्थापना आहे, आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना जी आहे ही 2012-13 साली जे आंदोलन अण्णा हजारेंनी चालवलं आणि त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये सुरुवातीला काही काळ कार्यकर्ते आणि नंतर नेते म्हणून असणारे जे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग वगैरे हे जे पुढारी होते, या लोकांनी आंदोलनाच्या भरवशावर आणि नंतर त्यातून मिळालेल्या लोकप्रियतेच्या भरवशावर हा आम आदमी पार्टीचा पक्ष स्थापन केला. याच्यानंतर आपण एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा आप म्हणू. हा पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्याच इलेक्शनमध्ये यांनी तिथलं जे काँग्रेसचं सरकार होतं, अगदी शीला दीक्षितांसारख्या प्रचंड ताकदवान उमेदवाराला सुद्धा पाडून हे लोक तिथे निवडून आले. प्रचंड मोठी संख्या तिथे निवडून आली होती आणि नंतर त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं. परंतु राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही अशा याच्यात मुख्यमंत्रीच आंदोलनाला बसतो, मुख्यमंत्रीच धरण्यावर बसतो. कोणीतरी आरोप केला म्हणून त्यांनी मध्येच राजीनामा देऊन टाकला. अशा गोष्टी अनेक झालेल्या आहेत आणि नंतर आता पुन्हा हे निवडून आलेले आहे. गेले 2-3 टर्म्स हे निवडून येतात आहे. पण मला या पर्टिक्युलर पक्षाच्या संदर्भात एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते जी कधी काळी एखाद्या वेळेला देशविघातक होऊ शकते, देशाच्या हिताला हानिकारक होऊ शकते. केवळ 10 वर्षाच्या आयुष्यामध्ये या ज्या आप पक्षावर जितके आरोप भ्रष्टाचाराचे झाले त्याने यांचं कौतुक करावे की यांना खरंच शिव्या घालाव्या अशी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष निदान आज जवळपास नाही म्हटलं तरी पण 135-140 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे. भारतीय जनता पार्टी जो सर्वात मोठा पक्ष आहे, कधी काळी 2 नंबरला असेल, कधी काहीच नसेल त्याचं अस्तित्व, हा सुद्धा साधारणपणे 1980 साली स्थापन झालेला पक्ष, तर यांचंही साधारणपणे आज जवळपास 44-45 वर्षाचं आयुष्य आहे. पण हे पक्ष, या पक्षांवर सुद्धा यांच्या सुरुवातीच्या काळात असे आरोप होऊ शकले नाही. इतके आरोप या आप पक्षावर झाले तर याचा विचार करणं आवश्यक आहे. या पक्षाच्या नेत्यांना कुठलंही राष्ट्रीय जीवनामध्ये स्थान नाही. यांनी खूप मोठा त्याग केला आहे अशातला विषय नाही. त्याचप्रमाणे खूप महत्त्वाचा भाग असा आहे की एका आंदोलनातून आलेले आहे आणि त्या आंदोलनाचा जो प्रणेता होता त्या प्रणेता केव्हा त्या आंदोलनातून फेकला गेलेला आहे. त्याच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध गोष्ट या लोकांनी केलेली आहे.
साधारणपणे यातला जो प्रमुख चेहरा आहे अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल थोडासा एक विचार करा, म्हणजे या आप पक्षाची विचारसरणी लक्षात येईल. हा माणूस IIT खरगपूरचा की कानपूरचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला पदवीधर आहे आणि नंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये हा सिलेक्ट झाला होता आणि तिथे त्यांनी काही वर्ष अधिकारी म्हणून काम केलं. साधारणपणे सरकारी अधिकारी म्हणून काम करताना एक बंधन असतं की कोणी पण अशी फालतू चीप लीडरशिप करू नये आणि तो माणूस फेसलेस असावा की जेणेकरून त्याला जेव्हाही निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता निर्णय घ्यावा. याच्यासाठी जी नोकरशाही असते ही नेहमी फेसलेस असली पाहिजे, तिचं लक्ष तिच्या कामात असलं पाहिजे. परंतु 1906 ते 2006 ते 2008च्या दरम्यान असं झालं की या व्यक्तीला इमर्जिंग लीडरशिपच्या नावाखाली काही पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळाले. तोपर्यंत या माणसाचं कर्तृत्व खरंच काही नव्हतं, शून्य कर्तृत्व होतं. एक अधिकारी एवढीच फक्त काय ती ओळख. भारत सरकारमध्ये कमीत कमी असे लाखो अधिकारी आहेत की जे खूप प्रामाणिक आहेत, देशहिताचा विचार करतात, पण त्यांनाही कधी असे पुरस्कार मिळाले नाही. परंतु या माणसाला मिळाला आणि तो पुरस्कार मिळता नंतर मॅगासेसे वगैरे हे जे असे विकतचे पुरस्कार असतात हे मिळाले आणि हे पुरस्कार मिळवता हे लोक सरकारी अधिकारी असताना देखील आंदोलनजीवी झाले आणि पुरेशा प्रक्रिया न पाळता आंदोलनात देखील उतरले आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे सत्तेवर आले आणि राजीनामा दिला होता वगैरे. हे सर्व ठीक आहे, ती प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु एक सरकारी अधिकारी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कुठले तरी पुरस्कार स्वीकारतो, त्याला कुठल्या तरी इमर्जिंग लीडरशिपच्या नावाखाली पुरस्कार मिळतात, हा मित्रांनो खरोखर विचार करण्यासारखा विषय आहे. सरकारी अधिकाऱ्याला असे पुरस्कार स्वीकारण्यास पूर्णपणे बंदी असते किंवा सरकारची परवानगी घ्यावी लागते. यांनी घेतली होती की नाही हे माहिती नाही, परंतु असे पुरस्कार त्यांना मिळाले होते इमर्जिंग लीडरशिप. इतक्या मोठमोठ्या संघटना झालेल्या, इतके मोठमोठे पक्ष झाले आहे, इतक्या मोठमोठ्या कर्तृत्वाचे नेते मंडळी झालेली आहे, समाजसेवक झाले आहे, या लोकांना कधी असे मेगासेसे वगैरे पुरस्कार मिळाले नाही किंवा इमर्जिंग लीडरशिप मिळाली नाही, इमर्जिंग सोशल वर्कर असे पुरस्कार मिळाले नाही. हे फक्त याला मिळालं. याचं कारण असं आहे की असे पुरस्कार देण्यामागे जे पुरस्कार देणारे संघटना असतात, व्यक्ती असतात, यांचे काही उद्देश असतात. हे उद्देश आता आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यावेळेला कदाचित सोशल मीडिया नाही, इंटरनेटचा तेवढा वापर नाही, त्यामुळे कदाचित जनतेच्या लक्षात आले नसतील. परंतु याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. भारताचं जी निवडणूक प्रक्रिया आहे, ही निवडणूक प्रक्रियेवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. याचं कारण असं की यातल्या जगातल्या अनेक संस्थांना भारतात जर चांगली सरकार आली, भारत जर शक्तिशाली झाला तर त्यांच्या दृष्टीने ते मारक ठरणार आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून मग हे अशी लीडरशिप यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन पुढे आणण्याचा त्या संस्थांचा प्रयत्न करतात. अमेरिकेमध्ये एक रॉकफेलर म्हणून फाउंडेशन आहे. असे अनेक तिथे फाउंडेशन्स आहेत अमेरिकेमध्ये जे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन म्हणतात आणि त्यांचा म्हणायला ते नॉन गव्हर्मेंटल जरी असले तरी अमेरिकन सरकारच्या ध्येय धोरणांशी त्यांचे बऱ्यापैकी मिळते जुळते सूर असतात. ते अमेरिकन सरकारच्या ध्येय धोरणांच्या जास्ती विरोधात जात नाही. जो विरोध दाखवला तरी पण असा तकलादू विरोध असतो किंवा लोकांना दाखवण्यापुरता विरोध असतो. अन्यथा या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन जे आहे या तिथे तशा पॉवरफुल आहे आणि त्यांना अनेकदा सरकारचं बॅकिंग असतं आणि ज्या गोष्टी सरकार करू शकत नाही त्या गोष्टी या माध्यमातून केल्या जातात. त्यातले हे अनेक फाउंडेशन्स आहेत आणि या ज्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स आहे या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्सला असे स्थिर सरकार असेल किंवा एखादा देश जर खूप पुढे जात असेल तर त्या सरकार डिस्टॅबिलाइज करणे या त्या सरकारमध्ये बेदिली माजवणे किंवा तिथले काही जे ओपिनियन मेकर्स असतात त्या देशातले त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांच्या सहली घडवून आणून त्यांचं वैचारिक परिवर्तन करणे आणि त्या परिवर्तन झालेल्या ओपिनियन मेकर्सच्या माध्यमातून
त्या पूर्ण देशावर प्रभाव टाकणे, जेणेकरून तो देश आहे त्या स्थितीतच राहील, फारसा पुढे जाणार नाही. आणि त्या देशा ज्या संघटना, ज्या नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, यांच्या अपेक्षांना किंवा यांच्या सरकारांच्या अपेक्षांना हे देश पुरे करतील, ही लीडरशिप जी आपण पुरस्कृत केलेली आहे हे पुरे करतील, हे त्याच्यामागचा खूप मोठा उद्देश आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, जेव्हा अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांची एक महिला परराष्ट्रमंत्री होती. त्या परराष्ट्रमंत्री उपपरराष्ट्रमंत्री होती आणि तिचा नवरा इथे पाकिस्तानमध्ये राजदूत वगैरे होता किंवा त्या एम्बसीमध्ये होता आणि त्याचा तिथे काहीतरी घोड्यावरून पडून मृत्यू झाला. त्यामुळे पाकिस्तानबद्दल त्या महिलेला फार प्रेम होतं. आणि भारत इतके आता जेव्हा शक्ती होत आहे, अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जेव्हा अणुस्फोट वगैरे झाला आणि भारताने एक आण्विक शक्ती म्हणून जेव्हा स्वतःचं स्थान निर्विवादपणे सिद्ध केलं, त्यावेळेला त्या महिलेनी असे उद्गार काढले होते की आता भारताचं बाल्कनायझेशन करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, बाल्कनायझेशनचा अर्थ असा आहे की एखाद्या खूप मोठ्या देशाचे तुकडे करणे. आणि हा प्रकार पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अनेक वर्षांपासून अशी कारस्थानं शिजतात आहे की हा जो भारतवर्ष एवढा मोठा देश आहे, याच्यामध्ये जातींच्या नावाखाली, धर्मांच्या नावाखाली, पंथांच्या नावाखाली किंवा संस्कृतीच्या नावाखाली वेगवेगळ्या समाजामध्ये फूट पाडायची आणि यांना वेगवेगळे लहान लहान देश निर्माण करून ही जी एक खूप मोठी महासत्ता बनू शकणारी शक्ती आहे, हिला बनू द्यायचं नाही, असा विचार हा त्यावेळेपासून सुरू आहे. ही गोष्ट मी साधारणपणे 1996च्या दरम्यानपासून सांगतो. हे त्यावेळच्या उपपरराष्ट्र मंत्र्याचं मत होतं अमेरिकेच्या की बाल्कनायझेशन केलं पाहिजे. आणि मित्रांनो, त्याच्यातून त्यांची नंतर पॉलिसी हळूहळू सुरू ठरली की नाही, भारतात स्थिर सरकार येऊ द्यायचं नाही. मग स्ट्रॅटेजी ठरली की कसं करायचं हे. आणि मग भारतातले जे शिकलेले लोक आहे, ज्यांचा समाजावर प्रभाव आहे, जे खूप तमाशे करू शकतात, अशा वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळे पुरस्कार द्यायचे, आर्थिक त्यांची चिंता व्हायची, त्यांना वेगवेगळ्या देशांच्या सहली घडवायच्या आणि भारत हा देश नेहमी अस्थिर कसा राहील असा विचार करायचा. आणि हे लोक याच्यामध्ये अशा त्यांच्या कट कारस्थानांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. आप पक्षातले अनेक लोक त्या कॅटेगरीतले लोक आहेत. म्हणजे अगदी कोणाचे नावं जर घ्यायचे म्हटलं तर एक पोलीस अधिकारीसुद्धा होते आणि एका वेळेला एकाच ठिकाणी जर 2 व्याख्यानं असतील तर एकाच प्रवासामध्ये दोन्ही जणांकडनं पैसे घ्यायचे, असे सुद्धा उद्योग या लोकांनी केलेले आहे. म्हणजे या लोकांची नीतिमत्ता पुष्कळदा देशविघातक असते. कुठल्याही प्रकारे एथिक्स यांना नसतात. फक्त हे शिकले सवरलेले राहतात आणि आंदोलनाच्या भरोश्यावर वर आल्यामुळे समाजामध्ये यांच्याप्रती एक आस्था राहते. त्या आस्थेचा दुरुपयोग करून हे लोक चुकीचं मतप्रदर्शन या समाजावर करत असतात. चुकीच्या गोष्टी या मनावर ठसवत असतात आणि आप हा त्यातला एक पक्ष आहे. अन्यथा जो पक्ष चारित्र्य आणि चारित्र्याच्या आधारावर निवडून येण्याच्या गोष्टी करत होता, जो पक्ष भ्रष्टाचार संपवायचा म्हणत होता, जर आम्ही भ्रष्टाचार केला तर फासावर लटकावा म्हणायचा, त्याच लोकांवर जर एवढे मोठे आरोप होत असतील मनी लॉन्ड्रिंगचे किंवा हवालाचे, तर हा खरोखर भारतीय जनतेने विचार करण्यासारखा विषय. त्याला मित्रांनो,